खरं म्हणजे छत्रपती शिवरायांच्या नावावर पैसे उकळवणाऱ्यांचे सध्या दिवस आहेत. राजकोटचा पहिला शिवाजी महाराजांचा पुतळा म्हणा किंवा आत्ता उभा केलेला म्हणा किंवा आत्ता विजयदुर्गाचा उभा केला जाणारा किल्ला म्हणा, ह्या सगळ्या ठिकाणी शिवरायांच्या नावावर लाखो रुपये उकळण्याचं काम सध्याच्या राज्यकर्त्यांनी केलं आणि त्यामुळे पुरातत्व खातं जेवढं जबाबदार तेवढंच त्या ढासळणाऱ्या कामाला इथले पालकमंत्री सुद्धा तेवढेच जबाबदार आहेत. हा माझा थेट आरोप आहे त्यांच्यावर. आज शिवसेनेची बैठक होती, त्यामध्ये भरत गोगावले गैरहजर राहिले. रायगडचं पालकमंत्री पदामुळे असं तुम्हाला काय वाटतं? नक्कीच मागच्या काही 4-5 दिवसापासून एकनाथ शिंदे गटाला ज्या पद्धतीने अंतर्गत कुरबुरीने पोखरलं गेलेलं आहे आणि त्यामुळे संजय गायकवाड, संजय शिरसाट असतील किंवा भरत गोगावले असतील, या सगळ्यांचं मनशांती करणं, त्यांना थोपवणं हे एकनाथ शिंदेच्या त्यांना ते पेलवणारं नाही आहे. आणि म्हणून पैसे वाटून पदाधिकारी जमा करणं ठीक आहे, पण त्यांना एकत्रित सांभाळणं किती कठीण असतं ते आता दिसून येते. त्यामुळे रायगडचं पालकमंत्रीपद हे कोणत्या परिस्थितीमध्ये अजित पवार गटालाच मिळेल, ते भरत गोगावलेंना मिळणार नाही. ती खात्री झाल्यामुळे भरत गोगावले आता ओम स्वाहा फूट करायला निघालेले आहेत. भाई, उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या बापालाही माझी कॉपी जमणार नाही असं संजय गायकवाड म्हणतात. हे असले वात्रट आणि अक्कल शून्य लोक जे आहेत ना, त्यांची कीव करावीशी वाटते. अरे, तुमच्या वात्रट चाळ्यामुळे महाराष्ट्राची बदनामी होते. त्यामुळे ह्या महाराष्ट्रातली जनताच ज्याला कोणाला बाप दाखवायचा ते नक्की दाखवणार आहे. उदय सामंतांनी भाजपला पुन्हा डिवचलंय. ते म्हणतात की एकनाथ शिंदेमुळे महाराष्ट्रात महायुती सत्ता आहे. उदय सामंतांचं हे नकली प्रेम आहे शिंदे गटावरचं. का उदय सामंत जिथे सरशी असते तिकडे धावून जाणारे असतात. त्यामुळे आज जरी ते शिंदे गटाची बाजू घेऊन भाजपशी पंगा घेण्याच्या मनस्थितीत असतील असं मला अजिबात वाटत नाही. भाई, निवडणुकीच्या काळात माझ्यावर अॅट्रॉसिटी दाखल व्हावी यासाठी अनेक प्रयत्न झाले असं भास्कर जाधव म्हणतात. मला त्याची काही कल्पना नाही आहे, परंतु ज्या अर्थी भास्कर जाधव हा आरोप करतायत त्या अर्थी त्यामध्ये तथ्य नक्कीच असेल. भाई, कधी शेवटचा प्रश्न आता, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये विनायक राऊत आणि वैभव नाईक असे 2 गट पडलेली चर्चा आहे, काय आपली प्रतिक्रिया? अजिबात नाही तसं. वैभव नाईक आणि मी एकत्रच आहोत, एक संघ आहोत, एक विचारी आहोत, समविचारी आहोत, पक्षाच्या पक्षवाढीसाठी कटिबद्ध झालेलो आहोत. काही जणांना जे रिकाम टेकडे आहेत त्यांना हे कंड्या पिकवण्याचे ते धंदे करतायत.